आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आज बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। नाशिक जिल्हाधिकारी आणि त्र्यंबकेश्वर नगर परिषदेमध्ये ही महत्त्वाची बैठक होणार आहे। त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या बैठकीला शैव आखाड्याचे महंत सुद्धा उपस्थित असणार आहेत। त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या बैठकीला शैव आखाड्याचे महंत उपस्थित राहणार आहेत, तर नाशिकमध्ये होणाऱ्या बैठकीला वैष्णव आखाड्यांचे महंत उपस्थित राहणार आहेत। दोन्ही बैठकीला मंत्री गिरीश महाजन हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे। कुंभमेळा नामकरणावरून सुरू असलेल्या वादावर चर्चा होण्याची शक्यता आहे। आज या बैठकीदरम्यान नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी नाशिकहून आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत फोन लाईनद्वारे जोडलेत। किरण, कुंभमेळा नामकरणावर आज चर्चा होण्याची शक्यता आहे, या संदर्भात वाद सुरू आहे, काय ताजे अपडेट्स आहेत? खरं तर गेल्या काही दिवसांपासून कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या माध्यमातून तयारीला वेग आलेला आहे। विविध उपाययोजना करत असतानाच आता नव्या स्वरूपाचा वाद समोर आला। यामध्ये प्रामुख्याने त्र्यंबकेश्वर नावाचा उल्लेख करावा अशा स्वरूपाची मागणी त्र्यंबकेश्वरमधील शैव आखाड्यांच्या अनेक साधू महंतांची आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या देखील साधू महंतांनी नाशिक सिंहस्थ कुंभमेळा अशा स्वरूपाचं नामकरण करावं अशा स्वरूपाचा दावा केलेला आहे। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर विविध संदर्भ देखील आता दिले जात आहे आणि त्या संदर्भाने नवा वाद देखील उभा राहण्याची शक्यता आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता प्रशासकीय पातळीवर बैठकांचं 2 ठिकाणी वेगवेगळं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्र्यंबकेश्वरमध्ये जी बैठक होणार आहे त्या बैठकीला नगर परिषदेच्या परिसरामध्ये ही बैठक होईल आणि त्याला शैव आखाड्याचे साधू महंत उपस्थित असतील। तर नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जी बैठक होणार आहे त्यामध्ये नाशिकचे वैष्णव आखाड्याचे साधू महंत उपस्थित असणार आहे आणि या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते, या वादावर काही तोडगा निघतो काय हे बघणं महत्त्वाचं असेल। करण नक्कीच किरण, आज या बैठकीमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात या संदर्भात ताजी अपडेट घेत राहू। तुर्तास खूप खूप धन्यवाद।